आमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली लिहित आहेत की दादा किती वाजता पोचायचं आहे, कधी पोचायचं आहे. तर हे सगळं पाहता एक प्रचंड मोठा मोर्चा आज निघेल निवडणूक आयोगाच्या विरोधात. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की भारताच्या इतिहासात निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला सगळ्यात मोठा मोर्चा आज हा असेल. सत्याचा मोर्चा हे नाव का आहे? म्हणजे सत्याचा मोर्चा म्हणजे याच्या आधी देखील अनेक मोर्चे निघाले, मेळावे झाले. मी तुम्हाला परत सांगतो सत्याचा मोर्चा यासाठी की जो मतदार प्रामाणिक मतदान काम करणाऱ्या माणसांना मतदान करतो आणि तो मत ज्या वेळेला त्या माणसाला पोचत नाही त्याला ज्याला ती माणसं देतात, सो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सत्याचा मोर्चा काढलेला आहे. ज्याने वोट केलेलं आहे ते सत्य आहे आणि ते सत्य व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते पोहोचत नाही. ते भारतीय जनता पक्षासारखे काही दलाल पक्ष आहेत ते ती मतं हे करतात. पण मला तेच विचारायचं आहे, भारतीय जनता पक्षाकडून आज एक मूक मोर्चा काढण्यात येणार आहे, जो म्हणजे राज ठाकरे यांचा मोर्चा ज्या ठिकाणी आहे आझाद मैदानच्या इकडे, यांचा जो मोर्चा आहे बाबुलनाथ परिसरामध्ये असणार आहे. तर काय वाटतं, मूक मोर्चाने तुम्हाला उत्तर दिलं जातंय? खरं तर मला भारतीय जनता पक्षाची भूमिकाच कळत नाही आहे. निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे. तिचा आणि भारतीय जनताचा काही पक्ष आहे का, काही संगनमत आहे का, की भारतीय जनता पक्षाची एक IT ब्रांच म्हणून निवडणूक आयोग आहे का? सो या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलात तर मला असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाचा एक भाग म्हणून निवडणूक आयोग काम करतंय आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाला दुःख होत असेल की आमच्या कुठल्या तरी एका विंगच्या विरोधात आंदोलन चालू आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. तर त्यासाठी बहुतेक भारतीय जनता पक्ष आज रस्त्यावर उतरला असेल. आपल्याबरोबर अविनाश पानसे